भाजपला बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक करायची आहे। मात्र पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ नये अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, कारण अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यांची एनसीपी आणि शरदचंद्र पवार पक्षालाही याची जाणीव आहे। बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। कारण सुनेत्रा पवार यांनी बारामतीत लोकसभा मतदारसंघात अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवातही केली। मतदारसंघातल्या राजकीय व्यासपीठांवर त्यांचा वावर वाढलाय, तसंच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय। त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार असं जवळपास निश्चित आहे। पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय। त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे। पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे, पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर मोठ्या संख्येनं आमदारांनी अजित पवार गटाची वाट धरली। त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत काही निवडक आमदार उरले आहेत, तर इकडे अजित पवार यांना भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची साथ मिळणार आहे। या बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा भाजपला राजकीय लाभ होणार असल्याचं भाकीत रोहित पवार यांनी केलंय। त्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हीच ऐका। एकदा वारसा हक्काने निवडणूक लढवता येते, पण नंतर तुम्हाला लोकांच्यात जाऊन लोकांचा विश्वास संपादित करावा लागतो। हे अतिशय नम्रपणाने महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या गेल्या अनेक वर्षाच्या घडामोडीमधला मी एक साक्षीदार असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा विशद मी करू इच्छित आहे। मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वैचारिक लढा आपण म्हणता तो चटकी लढा आम्ही त्याच्यासाठी सुद्धा सिद्ध झालेलो आहोत। ते अजितदादांनी दिलेल्या उमेदवाराच्या समोर किंवा आमच्या महायुतीतर्फे दिला गेलेला उमेदवार त्याच्यासमोर त्याचा निभाव लागणार नाही, हाच त्यांच्या विधानाचा अर्थ आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आगामी निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे। मात्र निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राजकारण रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।